असतील पुस्तकाचे? ओके, तर हे आहे आपलं मराठीचं पुस्तक. पुस्तकाचं फर्स्ट पेज आहे हे. आपण इंडेक्स आधी समजून घेऊया पुस्तकाचं आणि त्याच्यानंतर आपण आपल्या धड्याला सुरुवात करूया. ओके, तर इंडेक्स मध्ये तुम्हाला वर्षभरामध्ये कोणकोणते धडे शिकायचे आहेत, कोणकोणत्या धड्यांचा किंवा कोणकोणत्या कवितांचा तुम्हाला वर्षभरामध्ये अभ्यास करायचा आहे ते आपण थोडक्यात बघूया. संतवाणी म्हणजे संतवाणीमध्ये संतांबद्दल आणि संतांच्या कार्यांबद्दल सांगितलेलं असतं. तर संतवाणीमध्ये दोन भाग आहेत. पहिला आहे भेटी लागी जीवा आणि दुसरा आहे संत कृपा झाली. अशा आपल्याला दोन संतवाणी आहेत. त्याच्यानंतर आहे तिसरा धडा आहे बेटा मी ऐकतो आहे. चौथा धडा आहे GIP रेल्वे. त्याच्यानंतर आहे स्थूल वाचन म्हणजे रॅपिड रीडिंग कांझी रंगा. हा आपला झालेला आहे पहिला भाग. आता आपण दुसरा भाग बघूया. त्याच्यामध्ये कविता दिलेली आहे व्यायामाचे महत्व. त्याच्यानंतर 6वा आहे धडा दिलेला आहे ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ. त्याच्यानंतर 7वा धडा दिलेला आहे दिव्याच्या शोधामागचे दिव्य. 8वा धडा आहे सखू आजी आणि त्याच्यानंतर परत एक स्थूल वाचन आहे म्हणजे रॅपिड रीडिंग आहे हास्य चित्रातली मुले. हा आपला भाग दुसरा दिलेला आहे. त्याच्यानंतर भाग तिसरा बघूया आपण. कविता दिलेली आहे उजाड उघडे माळ रानही. त्याच्यानंतर 10वा धडा दिलेला आहे कुलूप. त्याच्यानंतर पुढचा धडा आहे आभाळातल्या पाऊल वाटा आणि पुढे कविता दिलेली आहे पुन्हा एकदा आणि त्याच्यानंतर स्थूल वाचन दिलेलं आहे व्हॅनिस. हा आपला तिसरा भाग बघितलेला आहे आपण. आणि त्याच्यानंतर भाग चौथा दिलेला आहे इथे 13वी कविता दिलेली आहे तिफन. तिफन ही काय आहे कविता दिलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे ते जीवनदायी झाड हा धडा दिलेला आहे. त्याच्यानंतर माझे शिक्षक व संस्कार. पुढचा धडा आहे शब्दांचा खेळ आणि शेवट दिलेला आहे विश्वकोश. विश्वकोश हे काय आहे स्थूल वाचन आहे. म्हणजे तुम्हाला वर्षभरामध्ये एकूण 4 स्थूल वाचन दिलेले आहे, रॅपिड रीडिंग दिलेले आहेत. तर 4 स्थूल वाचनचं तुम्हाला वर्षभरामध्ये अभ्यास करायचा आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त उपयोजित लेखन असतं तुम्हाला रायटिंग स्किल आणि व्याकरण ग्रामरचा पार्ट असतो. तर एवढा ह्यांचा अभ्यास आपल्याला वर्षभरामध्ये करायचा आहे. तर हे आपण बघितले. आपलं पुस्तक पाठ करण्याच्या आधी मी तुम्हाला काही प्रश्न विचारते त्याचा आन्सर करायचा आहे चॅट बॉक्स मध्ये. महाराष्ट्राला संतांची भूमी असे का म्हटले जाते सांगता येईल कोणाला? चॅटबॉक्स मध्ये आन्सर केलं तरी चालणार आहे. महाराष्ट्राला संतांची भूमी असे का म्हटले जाते? व्हेरी गुड सिद्धांत. व्हेरी गुड ऑल स्टुडंट्स. राईट. तर महाराष्ट्राला संतांची भूमी का म्हटले जाते? तर महाराष्ट्रामध्ये यस गणेश सुना है ना मैम? गणेश गेलेले आहेत आणि त्यांनी खूप सारे असे चांगले कार्य केलेले आहेत म्हणून महाराष्ट्राला संतांची भूमी असे म्हटले जाते. व्हेरी गुड स्टुडंट्स, छान आन्सर केलं. महाराष्ट्रामध्ये कोणकोणते संत होऊन गेले व त्यांनी कोणते कार्य केले सांगता येईल? कोणकोणते संत होऊन गेले? संत जनार्दन, संत नामदेव. व्हेरी गुड स्टुडंट्स. व्हेरी गुड स्टुडंट्स, छान. तर महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेलेले आहेत. तर आता आपली ही जी संतवाणी आहे ती आपण बघूया. संत कृपा झाली. आता संत कृपा झाली ही आपली संतवाणी आहे. दुसरी संतवाणी आणि त्याच्या लेखिका आहेत संत बहिणाबाई.
त्यांनी ही संत कृपा झाली ही संतवाणी लिहिलेली आहे. तर आता याच्यामधून बहिणाबाई काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत ते आपण बघून घेऊया. या आहेत संत बहिणाबाई. आपल्या जे विविध संत होऊन गेलेले आहेत त्या सगळ्या संतांनी कोणाची भक्ती केली, तर विठ्ठलाची भक्ती केली. तसेच संत बहिणाबाई यांनी सुद्धा विठ्ठलाची भक्ती केलेली आहे. आपण संत बहिणाबाईंबद्दल थोडक्यात परिचय बघूया त्यांचा. बहिणाबाई जन्म दिलेला आहे इसवी सन 1628, शके म्हणजे 1551. मृत्यू दिलेला आहे 2 ऑक्टोबर 1700. संत तुकारामांच्या समकालीन पुढच्या पिढीतील वारकरी संप्रदायातील मराठी स्त्री संत कवित्री आणि संत तुकारामांच्या शिष्या. आता संत तुकाराम जे होते त्यांच्या पुढच्या पिढीतील वारकरी संप्रदायातील मराठी स्त्री कोण होत्या, तर संत बहिणाबाई आणि ह्या तुकारामांच्या शिष्या होत्या, म्हणजे स्टुडंट होत्या. स्त्री संत मालिकेतील अग्रेसर मुक्ताबाई, जनाबाई, वेणाबाई, मीराबाई यांसह बहिणाबाईंचे स्थान आहे. बहिणाबाईंची काव्यशैली साधी, सरळ परंतु हृदयस्पर्शी अशी आहे. संत कृपा झाली, इमारता फळा आली, ह्या तिच्या अभंग सुविख्यात आहे, म्हणजे खूप प्रसिद्ध आहे. ह्याच अभंगातील ज्ञानदेवे रचिला पाया आणि तुका झालेसे कळस, ह्या तिच्या ओळी चिरस्थानी झालेल्या आहेत. संत बहिणाबाईंना लहानपणापासूनच परमार्थाची व भक्तीची ओढ होती. कथा, कीर्तन, पुराण श्रवण आणि संत सत्पुरुषांची सेवा यात संत बहिणाबाई रमली होती. पण तिची संसारावरील आसक्ती कमी होऊन पारमार्थिक वृत्ती वाढत गेली. घरची गरिबी, शिक्षणाचा अभाव, तरीही समाधानी वृत्ती व संत वृत्तीला साजेशी पांडुरंगाची ओढ मनात होतीच. आपल्याला पण माहिती, जे वेगवेगळे संत होऊन गेलेले आहेत त्यांनी नेहमी कोणाची भक्ती केलेली आहे, तर पांडुरंगाची भक्ती केलेली आहे, विठ्ठलाची भक्ती त्यांनी केलेली आहे. तर आपण हा थोडक्यात बहिणाबाईंबद्दल परिचय बघितलेला आहे. अभंग, ओव्या, श्लोक, आरत्या इत्यादी मिळून 732 कविता त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या या कविता भक्तिभावाचा उत्स्फूर्त आविष्कार आहे. वेदांतांचे प्रतिपादनही त्यात आढळते. त्यांच्या अभंगातून तुकारामांच्या चारित्र्याचे अस्सल दर्शन घडते. आता बहिणाबाई ज्या आहेत त्यांनी एकूण किती कविता लिहिलेल्या आहेत किंवा किती कविता त्यांच्या नावावर आहेत, तर 732 कविता त्यांनी त्यांच्या नावावर आधारित आहेत. तरी आपण थोडक्यात बहिणाबाईंबद्दल माहिती बघितलेली आहे. आता आपण जो अभंग आहे किंवा संतवाणी आहे त्याची आपण प्रस्तावना बघूया. संत बहिणाबाई जन्म दिलेला आहे 1668, मृत्यू 1700. वारकरी संप्रदायातील संत कवित्री संत तुकाराम यांच्या शिष्या. ओव्या, श्लोक, आरती इत्यादी रचना प्रसिद्ध. संत तुकाराम यांच्या काव्य रचनेच्या आणि व्यक्तिमत्वाचा बहिणाबाई यांच्या काव्य रचनेवर प्रभाव जाणवतो. भक्ती भावनेचा उत्कट आविष्कार ह्या त्यांच्या अभंग रचनेचा विशेष. आता आपण आशय बघूया की हा जो अभंग दिलेला आहे किंवा ही जी संत वाणी आहे बहिणाबाईंची, त्याच्या माध्यमातून त्यांनी नक्की काय सांगितलेलं आहे, तर प्रस्तुत अभंगात संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय रूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा आहे ह्यांचे वर्णन केलेले आहे. काय सांगितले त्यांनी, तर महाराष्ट्रामध्ये जो वारकरी समाज आहे त्या समाजाची जी इमारत आहे ते इमारत उभारणीमध्ये जे वेगवेगळे संत आहेत त्यांचा मोलाचा वाटा कसा आहे ह्याचे वर्णन त्यांनी ह्या संतवाणीमधून केलेलं आहे. ते आपण समजून घेऊया. नामा तयाचा किंकर तेने रचिले ते आवार, जनार्दन एकनाथ खांब दिदला भागवत, तुका झालेसे कळस भजन करा सावकाश, बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपणा केले बोजा. ही संत कृपा झाली, संतवाणी आपण त्याचं वाचन केलेलं आहे. आता आपण त्याच्या एक एक कडव्याचा अर्थ समजून घेऊया. त्याच्या आधी शब्दार्थ बघा. संत कृपा म्हणजे संतांची कृपा.
संतांची कृपाशीर्वाद, फळा आली म्हणजे सफल झाली, पाया म्हणजे मूळ दगड, उभारले म्हणजे उभारणे, देवालय म्हणजे मंदिर. शब्दार्थ दिलेले आहेत. आता आपण कडव्याचा अर्थ समजून घेऊया. संत कृपा झाली, इमारता फळा आली. आता याच्या माध्यमातून बहिणाबाई काय सांगतायत, तर महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. त्या संतांची कृपा झाली आणि वारकरी संप्रदायाच्या इमारतीला सुरुवात झाली. तिला एक वेगळा आकार मिळाला. काय सांगतायत बहिणाबाई, तर जी महाराष्ट्रामध्ये जे अनेक संत, विविध संत होऊन गेले, त्यांनी काय केली, त्या संतांची महाराष्ट्र ह्या जो वारकरी संप्रदाय आहे, त्या वारकरी संप्रदायावर ह्या संतांची कृपा झाली आणि काय झालं, ह्या वारकरी संप्रदायाच्या इमारतीला सुरुवात झाली आणि तिला एक वेगळा आकार मिळाला. पुढे बघूया आपण. तर ह्या ओळींच्या माध्यमातून संत बहिणाबाईंनी सांगितलेलं आहे की त्या इमारतीला कशी सुरुवात झाली आणि कशा प्रकारे संतांची कृपा झाली. पुढचं दिलेलं आहे, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. आता ही जी इमारत आहे, त्या इमारतीचा पाया कोणी रचला, तर ज्ञानदेवांनी. आता पाया म्हणजे काय, जर आपल्याला एखादी बिल्डिंग उभारायची असेल, उदाहरणार्थ सांगते, जर आपल्याला एखादी बिल्डिंग उभारायची असेल तर सगळ्यात आधी काय केला जातो, तर त्या बिल्डिंगचा पाया तयार केला जातो, म्हणजे जो बेस असतो. व्हेरी गुड आदित्य. काय केला जातो, तर त्या बिल्डिंगचा सगळ्यात आधी पाया रचला जातो, त्याचा बेस तयार केला जातो आणि त्याच्यानंतरच काय केली जाते, एवढी मोठी बिल्डिंग उभारली जाते. तर हा जो वारकरी संप्रदाय आहे, त्या वारकरी संप्रदायाचा पाया कोणी रचला किंवा हे जे मंदिर सांगितलेलं आहे त्याचा पाया कोणी उभारण्याचं काम केलं, तर संत ज्ञानदेवांनी ह्या इमारतीचा म्हणजेच वारकरी संप्रदायाचा पाया रचला होता आणि त्यांना ज्ञानाचे मंदिर उभारले आणि त्यांनी काय केलं, लोकांना ज्ञान देण्याचे काम केले, त्यांनी लोकांना ज्ञान दिले. पुढचं सांगितलेलं आहे, नामा तयाचा किंकर, तेने रचिले ते आवार. शब्दार्थ दिलेले आहेत इथे. तयाचा म्हणजे त्याचा, किंकर म्हणजे दास किंवा सेवक, रचिले म्हणजे रचला, आवार अंगण. आता इथे शब्दार्थ दिलेले आहेत, आपण अर्थ बघूया याचा. तर इथे नामा तयाचा किंकर, तेने रचिले ते आवार. आता इथे संत बहिणाबाई काय सांगतायत, तर संत नामदेव ज्याप्रमाणे इमारत बांधण्यासाठी छोटी छोटी खडीचा वापर करून इमारत बनवली जाते, त्याप्रमाणे संत नामदेवांनी सुद्धा त्याप्रमाणे काम केलेले आहे. म्हणजे काय केलं त्यांनी, तर संत नामदेव हे विठ्ठलाचे दास होते. विठ्ठलाचे दास असून त्यांनी ह्या संप्रदायाच्या प्रसिद्धीसाठी ह्या संप्रदायाला एवढे वाढवले की ते फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पंजाब पर्यंत पोहोचले. त्याचे अंगण एवढे वाढत गेले की ते महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पसरले. म्हणजे हा जो वारकरी संप्रदाय होता तो फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला का, तर नाही. तर त्या वारकरी संप्रदायाची प्रसिद्धी कोणी केली, तर संत नामदेवांनी त्याची प्रसिद्धी केली आणि ते फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित न ठेवता ते जगभर पसरवण्याचं काम कोणी केलं, तर ह्या नामदेवांनी केलेलं आहे. ओके, आपण ज्या या ओळी बघितलेल्या आहेत त्याचा पुढचं दिलेलं आहे, फळा येणे म्हणजे वाढ होणे, कळस होणे म्हणजे उच्च स्थान प्राप्त करणे किंवा परिपूर्णता आणणे, निरूपण करणे म्हणजे भाष्य करणे किंवा वर्णन करणे. वाक्यप्रचाराचे अर्थ दिलेले आहेत, हे सुद्धा लिहून घ्यायचे आहे, कारण एक्झाम मध्ये तुम्हाला वाक्यप्रचार सुद्धा येतात आणि त्याचा अर्थ आणि त्या वाक्यप्रचारापासून एखादं वाक्य तयार करा असं तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जातं. त्याच्यावर आधारित काही प्रश्न आहेत, त्याचं उत्तर चॅटबॉक्स मध्ये द्यायचं आहे. संत बहिणाबाई आपल्या अभंगात देवालयाचा कळस म्हणून कोणाला संबोधतात,